राम राम मंडळी, कसे आहात आपण? मी आशा करतो आपण सर्वजण आपापल्या घरी ठीक असाल. मित्रांनो, माझे नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आता सकाळचे 10 वाजलेले आहे आणि आपण आता आलेलो आहोत बागा बीचवरती. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उत्तर गोव्यामधला प्रसिद्ध बागा बीच थोडक्यामध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, चला कोणताही उशीर न करता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बागा बीच हा उत्तर गोव्यामधील प्रसिद्ध असा हा बीच आहे आणि हा बीच कालंगूट बीचला, खंडोलीम बीचला लागून हा बीच आहे आणि मापुसापासून हा बीच 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे आणि पणजीपासून 20 किलोमीटर अंतरावर हा बीच आहे. तर या बीचवर आपल्याला मासेमारी करणाऱ्या बोटी सुद्धा या बीचवरती पाहायला मिळतात आणि बार, रेस्टॉरंट सर्व काही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर चला आणखीन काय काय इकडं बीचवरती आपण बघू. तर मित्रांनो, असा हा बागा बीच आहे बघा. हे इकडं समोर समुद्र आहे आणि या साईडला इकडं चौपाटी आहे आणि या चौपाटीला लागूनच इकडं रेस्टॉरंट, बार वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि या इकडं समोर पार्किंग आहे, मंदिर सुद्धा आहे त्या तिकडं आणि या इकडं ह्या मासेमारी करणाऱ्या बोटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही किती सुंदर बीच आहे. या अशी इकडं खाली गेलेली बघा पाणी आणि समोरच तिकडं खूप बोटी आपल्याला पाहायला मिळतात आणि पाठीमागे बघा डोंगर आहे. या डोंगरामुळे पण हा बीच आणखीन छान दिसतो बघा. बघा असा हा बागा बीच आहे गोव्यामधला. तर मित्रांनो, आता सकाळचे 10 वाजलेले आहे आणि 10 वाजता जास्त गर्दी नाही या ठिकाणी. दुपारनंतर 12 नंतर खूप गर्दी होते या ठिकाणी. संध्याकाळच्या टायमाला खूप गर्दी असते बघा. तर गाईज अशी परिस्थिती आता 10 वाजता या ठिकाणी आहे. तर चला पुढं काय आणखीन बघू आपण. तर मित्रांनो, इकडे बघा किती छान दिसतं आणि इकडं समोर ते मच्छीमार इकडं तयारी चालू आहे त्यांची. असं समोर खाडीसारखं गेलेलं आहे इकडं. तर खूप छान वातावरण आता सकाळी सकाळी बीचवरती आहे बघा. सकाळी सकाळी खूप शांत असतो बीच. तर मित्रांनो, हे बघा इकडं समोर चौपाटीवरती इकडं रेस्टॉरंट, बार वगैरे आणि हे समोर त्याच्या समोरच छत्र्या वगैरे लावलेल्या आहे आणि तिथं त्या बेडवरती लोक मसाज वगैरे करून घेतात. सगळी व्यवस्था या ठिकाणी आहे बघा. इथं बिअर वगैरे दारू पिणाऱ्या लोकांसाठी पण खूप छान आहे गोवा. गोव्याच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बीचवरती दारू भेटते. तर असं वातावरण सध्या आता बीचवरती आहे आणि इकडं समोर बघा या बोटी आहे. या बोटमध्ये पण आपण बसू शकतो. तर गाईज इकडे बघा समोर लोक पाण्यामध्ये गेलेले आंघोळ करण्यासाठी. तर अशी सिच्युएशन, अशी परिस्थिती सध्या आता बागा बीचवरती आहे. तर चला पुढं जाऊ, आणखीन पुढं काय काय बघू आपण. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा बोटी बांधून ठेवलेल्या आहे दोरीने. या बोटीमध्ये पण आपण बसू शकतो. 500 रुपये तिकीट असतं बघा याच्यामध्ये बसण्याचं. हे समोर बघा पाठीमागे ज्या दिसत्या अंदूक त्या पण बोटी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी काउंटर आहे बघा. या ठिकाणी किमती दिलेल्या आहे बघा. 500, 600, 1000, 3000. तर या ठिकाणी आपण तिकीट काढून बोटमध्ये जाऊ शकतो. तर चला, या इकडं पण मस्त आराम करण्यासाठी मस्त बनलेलं आहे बाबा. तर असं वातावरण सध्या आता बीचवरती आहे.
तर मित्रांनो बघा ते डोंगर आहे का, त्या डोंगरापासून हा बागा बीच चालू होतो आणि तिथून असा हा सगळा बागा बीचचा परिसर आहे बघा. आणि असं फिरलं की इकडं समोर आपण इकडं चालत चालत गेलो का पुढं या चौपाटीनं असं चालत गेलो की पुढं आपल्याला कालंगूट बीच आणि कंटोलियम बीच लागतो बघा. तर असा हा भला मोठा बागा बीच आहे गोव्यामधला. खूप प्रसिद्ध असा हा बीच आहे बघा. खूप गर्दी असते इथं. आता सकाळचे 10 वाजले तरी पण बघा किती लोक आले. संध्याकाळी खूप गर्दी असते या बीचवरती. तर असा हा बागा बीच आहे. तर मित्रांनो मी आज मला या गोव्यामध्ये येऊन 5 दिवस झाले. 5 दिवसापासून मी त्या गोव्यामध्ये राहतो आणि गोव्यामध्ये मी छत्रपती संभाजीनगरवरून ट्रेनने या ठिकाणी आलो. ट्रेनने मला इथपर्यंत येण्यासाठी 500 ते 700 रुपये खर्च आला. 700 रुपये आला जवळपास. आणि इथे मी म्हापसाजवळ एका गेस्ट हाऊसमध्ये थांबलो. ड्रॉमेटरी रूममध्ये थांबलेलो आहे आणि त्या ठिकाणी मला एका दिवसाचे 350 रुपये द्यावे लागतात. आणि त्यानंतर इथं जेवणासाठी आपल्याला 120 रुपयापासून थाळी चालू होते. आणि नाश्ता पाणी आपला वडापावसुद्धा या ठिकाणी भेटतो. वडापावच्या नाश्ता पाण्याच्या किमती ह्या आपल्या छत्रपती संभाजीनगर सारख्याच आहे. जास्त फरक या ठिकाणी नाही. आणि टोटल मला 7-8 हजार रुपये खर्च आला 5 दिवसाचा बघा. राहण्याचा खर्च हा 1700 ते 1800 रुपये आला आणि खाण्यापिण्याचा आला 2-3 हजार रुपये आणि येण्या जाण्याचा आला 1500 ते 2000 रुपये. असा 6-7 हजार रुपये टोटल खर्च मला या ठिकाणी आला. तर गाईज बघू शकता तुम्ही आता असा हा बागा बीच आहे. तर चला आपण हा ब्लॉग आता इथेच पूर्ण करू. यानंतर पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.